गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण पेज नंबर 29 वरील प्रॉब्लेम नंबर 3 सोडवणार आहोत. तर सुरुवातीला आपण प्रॉब्लेम वाचून घेऊया. रुचा अँड जुली आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. कॅपिटल रेशो म्हणजे त्यांच्या भांडवलाच्या प्रमाणात. भांडवलाच्या प्रमाणात म्हणलं की त्याचं विभागणी कशी करायची हे साधारण तुम्हाला मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. रुचा आणि जुली ते दोन पार्टनर आहेत. त्या दोन्ही पार्टनरचं मी इथे कॅपिटल टाकून घेतलं 80,000 आणि 40,000. 80,000चं म्हणजे या दोन्हीला आपण जर एकाच संख्येनं भागाकार दिला किंवा याला संक्षिप्त रूप द्यायचा प्रयत्न केला तर ते 8 आणि 4 येतं. 8 आणि 4 कुठल्या तरी एकाच पाड्यात आहेत का, म्हणजे त्याला आणखी संक्षिप्त रूप देता येतं का पाहिलं तर ते 2 आणि 1 येतं. म्हणून त्यांचं फायनल प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन रेशो आला 2:1, 2:1. याच्यापेक्षा याला लहान रूप दिलं जाऊ शकत नाही, म्हणून 2:1. अशा पद्धतीनं तुम्ही जर इन देअर कॅपिटल रेशो म्हणलं तर अशा पद्धतीनं तुम्ही नफा तोट्याची विभागणी काढू शकता. जे काही त्यांचं हे असेल, कॅपिटल असेल, ते एकासमोर एक मांडून त्याला संक्षिप्त रूप देऊ शकता. त्याच्या पुढे वाचा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट्स. परचेसेस, ट्रेड एक्सपेन्सेस. आता ट्रेड एक्सपेन्सेस आला की लगेच मी त्याच्याबद्दल थोडं बोलू इच्छितो की जर एखाद्या प्रॉब्लेमच्या ट्रायल बॅलन्समध्ये ट्रेड एक्सपेन्सेस आणि त्याच्यासोबत त्याचा आपण सावत्र भाऊ म्हणू, विरोधी पक्षनेता म्हणू, जनरल, ऑफिस, सन्ड्री किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस. या जनरल एक्सपेन्सेसला अशा पद्धतीची 4 नावं असू शकतात: जनरल, ऑफिस, सन्ड्री, मिसलेनियस. जर एकाच प्रॉब्लेमच्या ट्रायल बॅलन्समध्ये हे दोन्ही पदं आली तर ट्रेड एक्सपेन्सेस जाऊ द्यायचं ट्रेडिंग अकाउंटला आणि जनरल, ऑफिस, सन्ड्री, मिसलेनियस याच्यापैकी कुठलंही एक जरी नाव असलं तरी ते जाऊ द्यायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. पण जर एखाद्या प्रॉब्लेममध्ये या दोन्हीपैकी म्हणजे हे एक आणि या 4पैकी कुठलंही नाव असू द्या, या दोन्हीपैकी कुठलं तरी एकच आलं तर ते सरळ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाऊ द्यायचं. लक्षात आलं असेल की जर हे दोन्ही एकाच ट्रायल बॅलन्समध्ये असतील तर त्या दोन्हीची फोड करायची, म्हणजे एक ट्रेडिंग अकाउंटला जाऊ द्यायचं तर एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. पण याच्यापैकी आणि याच्यापैकी एकच आलेलं असेल तर ते सरळ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. म्हणजे ट्रेड एक्सपेन्सेस कधी ट्रेडिंगला जाईल तर कधी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. जर ट्रेड सोबत त्याचा हा विरोधी पक्षनेता असेल तर ट्रेड ट्रेडिंगला जाईल. हा विरोधी पक्षनेता नसेल तर ट्रेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. हे मात्र पद कधीही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच राहतं. पुढं वाचून घ्या. सॅलरीज, वेजेस अँड सॅलरीज, ॲडव्हर्टाइजमेंट कंसात 2 इयर्स दिले, याचा अर्थ ती इंटरनल किंवा हिडन ॲडजस्टमेंट आहे. 2 वर्षाची 4,000 म्हणजे एका वर्षाची किती तर 2,000. तेवढीच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आली पाहिजे. जी जास्तीची दिलेली आहे एका वर्षाची 2,000 ती प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाईल. सेल्स रिटर्न, फ्रीहोल्ड प्रॉपर्टी, ऑफिस रेंट, मोटार व्हॅन, स्टॉक ज्याला आपण ओपनिंग स्टॉक म्हणतो. आता ऑफिस रेंटच्या इथं सरळ ऑफिस शब्द वापरला आहे म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. मोटार व्हॅन, स्टॉकच्या कंसात तारीख दिलेली आहे, ओपनिंग स्टॉक आहे. जनरल एक्सपेन्सेस बघा, या ट्रेड एक्सपेन्सेसचा विरोधी पक्षनेता जनरल एक्सपेन्सेस, इथं जनरल नाव वापरले. पण मी मगाशीच उल्लेख केला की याला या 4 पैकी कुठलीही नाव वापरलं जाऊ शकतात: जनरल, ऑफिस, सन्ड्री, मिसलेनियस. पुढं सन्ड्री डेटार, कोल, गॅस अँड फ्यूल. हा उत्पादनाशी, कोल म्हणजे कोळसा, गॅस म्हणजे लागणारे इंधन किंवा फ्यूल म्हणजे सुद्धा इंधन. तर मशिनरी चालवण्यासाठी सुद्धा आजच्या काळात गॅसचा उपयोग केला जातो. म्हणून हे आपण ट्रेडिंग अकाउंटला टाकायचं. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगला, कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्लांट अँड मशिनरी आपली संपत्ती. डेबिट बाजूची पदं संपल्यानंतर क्रेडिट बाजूला या. कॅपिटल अकाउंट 2 पार्टनरचं दिलंय. सन्ड्री क्रेडिटार्स, सेल्स, ओल्ड RDD ज्याला म्हणतो आपण, बिल पेएबल, परचेस रिटर्न. बघा, इकडल्या परचेसचा विरोधी पक्षनेता इकडं आहे तर इकडल्या सेलचा विरोधी पक्षनेता सेल्स रिटर्न इथं दिसतोय ॲडव्हर्टाइजमेंटच्या खाली. ॲडजस्टमेंट वाचून घ्या. या प्रॉब्लेमच्या ॲडजस्टमेंटमध्ये थोडे चुका आहेत, कारण हा प्रॉब्लेम तुम्हाला पुस्तकात सोडवून दिला आहे. इथं देताना तुम्हाला 6 ॲडजस्टमेंट दिल्यात, पण ॲक्च्युअल प्रॉब्लेमचं सोल्युशनमध्ये 7 ॲडजस्टमेंटचे त्यांनी इफेक्ट केलेत.
म्हणून तुम्हाला लक्षात यावं म्हणून याच ॲडजस्टमेंट ॲज इट इज इथं कॉपी केल्यात मी तशाच तशा. आणि जो परिणाम दिसतोय ती एक ॲडिशनल ॲडजस्टमेंट आपण प्रॉब्लेममध्ये वाढवून घेतोय. तुम्हाला कायमची लक्षात यावं म्हणून तुम्ही या म्हणजे प्रॉब्लेमच्या पेज नंबर 30वर ही ॲडजस्टमेंट लिहून घ्या, जी मी इथं दाखवली किंवा मी सिलेक्ट केली ती ॲडजस्टमेंट तुम्ही लिहून ठेवा तिथं. मग पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची. त्याच्यात दोन किमती दिल्यात क्लोजिंग स्टॉकच्या, एक कॉस्ट प्राइस म्हणजे मूळ किंमत आणि एक मार्केट प्राइस म्हणजे विक्री किंमत म्हणजे बाजारातली किंमत. तर आपण दोन्हीपैकी जी किंमत लेस असेल, कमी असेल, तिचा उपयोग करायचा आहे 88,000चा. पुढं रुचा अँड जुली विथड्रॉन फ्रॉम बिझनेस. रुचा आणि जुलीनं व्यवसायातून विथड्रॉन केली म्हणजे उचल केली. किती रुपयाची उचल केली? तर ज्याचं नाव अगोदर, रुचाचं नाव अगोदर तर तिची उचल अगोदर 3000 आणि जुलीचं नाव नंतर तर तिची उचल 2000 रिस्पेक्टिव्हली, म्हणजे अनुक्रमे ज्या त्या नावानुसार. म्हणजे रुचाचं नाव अगोदर तर अगोदर तिची दिलेली ड्रॉइंग फॉर दिअर पर्सनल यूज, त्याच्या वैयक्तिक उपयोगासाठी. ही ॲडजस्टमेंट मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण पाहिली होती. गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर फॉर पर्सनल, सेल्फ ओन, प्रायव्हेट, डॉमेस्टिक यूज. तर याचा परिणाम उचल केल्यामुळं तेवढ्या किमतीचा माल कमी झाला म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडवर नोंदवा. तर दुसरा परिणाम संबंधित भागीदाराच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडवर नोंदवा किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूवर संबंधित भागीदाराच्या कॅपिटलमधून ड्रॉइंग म्हणून वजा करा. उचलीमुळं कॅपिटल कमी होते. पुढं ॲडजस्टमेंट नंबर 3 डेप्रिसिएट मोटार व्हॅनवर 5%. या ॲडजस्टमेंटसाठी मोटार व्हॅनला टिक करा आणि प्लांट अँड मशिनरीवर 7% म्हणून प्लांट अँड मशिनरीला टिक करा. आता इथं 3 नंतर तुम्ही या ॲडजस्टमेंटला वाटल्या 4 नंबर द्या. या ॲडजस्टमेंटला इथं 4 आणि इथं जी 4 दिसते त्याला 5, 6, 7 नंबर द्या. मग 4 नंबर ॲडजस्टमेंट काय? गुड्स ऑफ ₹6,000 6,000 रुपये किमतीचा माल सोल्ड विकला बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स, परंतु त्याची व्यवसायाच्या जमा खर्चाच्या पुस्तकात नोंदच केली नाही. याच्याही परिणाम आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये शिकलेले होते. त्याला आपण अनरेकॉर्डेड सेल्स असं म्हणतो. माल तर विकला पण त्याची नोंद केली नाही. मग माल विकला त्याची नोंद केली नसेल तर तेवढ्या रकमेनं आपला सेल्सचा आकडा कमी दिसतो. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडवर सेल्समध्ये अधिक करा. आणि दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूवर सन्ड्री डेटार्समध्ये अधिक करा. मी परत एकदा उल्लेख करतोय, या प्रॉब्लेममध्ये ही ॲडजस्टमेंट दिलेली नाही, पण प्रॉब्लेमचं सोल्युशन करताना त्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनमध्ये या ॲडजस्टमेंटचा तिथं इफेक्ट दाखवला गेला आहे म्हणून ही एक ॲडिशनल ॲडजस्टमेंट आपण समजून घेतो. आणि दुसरी गोष्ट, या ॲडजस्टमेंटचा परिणाम RDDच्या अगोदर व्हावा लागतो. हे मागच्या वेळेस मी तुम्हाला बोललोय म्हणून ही ॲडजस्टमेंट तुम्हाला इथं मी अगोदर दाखवली. इथं मागच्या वेळेस 2 ॲडजस्टमेंट तुम्हाला सांगितल्या होत्या ज्याचे परिणाम बॅड डेब्ट्स किंवा RDDच्या अगोदर करायचे. एक अनरेकॉर्डेड सेल्स आणि दुसरं डिसऑनर्ड बिल रिसिवेबल. म्हणून जर प्रॉब्लेममध्ये या 2 ॲडजस्टमेंट असतील, डिसऑनर्ड बिल रिसिवेबल आपण अजून पाहिलेलं नाही, पण प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट असतील तर अगोदर परिणाम या ॲडजस्टमेंटचे करायचे, मग बॅड डेब्टचे, मग RDDचा परिणाम करा. मग आपण पुढची ॲडजस्टमेंट वाचून घेऊन येऊया. आत्ताच आपण जी ॲडजस्टमेंट वाचली ती ही गुड्स ऑफ ₹6,000. तर याचे परिणाम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्समध्ये अधिक करा. आणि दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटार्समध्ये अधिक करा. म्हणून आत्ताच तुम्ही सेल्सला आणि सन्ड्री डेटार्सला टिक मार्क करून ठेवा. पुढची ॲडजस्टमेंट आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. किती टक्के? 5%. या ॲडजस्टमेंटचा परिणाम आपल्याला सन्ड्री डेटार्समधून वजा करायचं आणि जर ट्रायल बॅलन्समध्ये ओल्ड बॅड डेब्ट्स दिलेले असतील जे की या प्रॉब्लेममध्ये दिलेले नाहीत त्याच्यात अधिक करायचं. मग दिलेले नसतील तर काय करायचं? सन्ड्री डेटार्समधून ही RDD तुम्ही वजा करायची. किती टक्के दराने सांगितले? 5% दराने वजा करायची आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला हे 5% सेपरेट दाखवायचं. आणि मग हे जे काय 5% येईल त्याच्यातून हा ओल्ड RDD वजा करायचा. वजा करताना कंपॅरिझन म्हणजे तुलना करायची. ॲक्च्युली आपण ओल्ड बॅड डेब्ट्स प्लस न्यू बॅड डेब्ट्स प्लस न्यू RDD असं करत असतो, पण या प्रॉब्लेममध्ये ओल्ड किंवा न्यू बॅड डेब्ट दिलेलं नाही म्हणून ते सोडून दिले. न्यू RDD दिले जे की डेटारमधून वजा करायचं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकायचं आणि त्याच्यातून हे पद कधीही वजा केलं जातं. पुढची ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग वेजेस. बरं, या 5% दरासाठी सुद्धा तुम्ही ओल्ड RDDला जे आत्ता मी दाखवलं याला
आणि सन्ड्री डेटार्सला टिक मार्क करा. म्हणजे सन्ड्री डेटारवर 2-2 ॲडजस्टमेंट आहेत हे तुम्हाला लक्षात येईल. आउटस्टँडिंग वेजेस, न दिलेली मजुरी, याच्यासाठी वेजेसला टिक मार्क करून घ्या ट्रायल बॅलन्समध्ये जिथं वेजेस दिसते तिथं. आता इथं फक्त वेजेस दिसत नसून वेजेस अँड सॅलरीज दिसते, तर वेजेसला टिक मार्क करून घ्या. आणि शेवटची ॲडजस्टमेंट, गुड्स ऑफ ₹6,000 वेअर परचेस्ड ऑन क्रेडिट, 6,000 रुपये किमतीचा माल क्रेडिट म्हणजे उधार खरेदी केला, बट नो एंट्री वॉज, नो एंट्री म्हणजे त्याची नोंद नाही, त्यालाच अनरेकॉर्डेड म्हणतो. वॉज फाउंड, निदर्शनास आली नाही, दिसली नाही, इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. याचे सुद्धा परिणाम तुम्हाला माहिती आहेत. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडवर परचेसमध्ये अधिक करा, कारण त्याची नोंद, खरेदी केली पण त्याची नोंद केली नाही. आणि दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडवर सन्ड्री क्रेडिटार्समध्ये अधिक करा. ही ॲडजस्टमेंट सुद्धा आपण मागच्या वेळेस पाहिली होती. परत एकदा मी तुम्हाला उल्लेख करतोय की इथं 4 नंबर ही ॲडजस्टमेंट समजा, आणि या RDDला 5 नंबर, आउटस्टँडिंग वेजेसला 6 नंबर आणि अनरेकॉर्डेड परचेसला 7 नंबर द्या. म्हणून पुस्तकात तुम्ही लिहूनच ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहील. तर आपण प्रॉब्लेम सोडवायला घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिलं पद आहे परचेसेस 48,000. तुम्हाला माहिती आहे परचेसेस कुठे येतं, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. पण त्याच्यावर एक ॲडजस्टमेंट आहे आणि त्याचा विरोधी पक्षनेता परचेस रिटर्नही प्रॉब्लेममध्ये आहे, म्हणून परचेसेसचं पद मी इनर कॉलमला टाकतोय. त्याच्या पुढचं पद आहे ट्रेड एक्सपेन्सेस. आत्ताच आपण उल्लेख केला की एकाच प्रॉब्लेममध्ये ट्रेड आणि जनरल दोन्ही असतील तर ट्रेड ट्रेडिंगला आणि जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, पण या दोन्हीपैकी कुठला तरी एकच असेल तर सरळ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. म्हणून ट्रेड आपण ट्रेडिंग अकाउंटला टाकतोय आणि त्याच्यावर काय ॲडजस्टमेंट नसल्यामुळं सरळ ते पद आउटरला टाकून देतोय. पुढचं पद आहे सॅलरीज, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आणि जे पद येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सरळ पद आपण सॅलरीज नावाचं आउटरला टाकून देतोय 4,500. पुढचं पद आहे वेजेस अँड सॅलरीज. अगोदर वेजेस शब्द आला की तुम्हाला माहिती आहे ते कुठे येतं, तर ट्रेडिंग अकाउंट, पण याच्यावर ॲडजस्टमेंट असल्यामुळं ही रक्कम मी इनरला टाकतोय 2,800. पुढचं पद आहे ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला माहिती आहे कुठे येतं, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, पण त्याच्यावर इंटरनल ॲडजस्टमेंट आहे, म्हणून ॲडव्हर्टाइजमेंटची रक्कम मी इनरला टाकली 4,000. याच्यापैकी चालू वर्षाचा जेवढा असेल तेवढाच इथं आउटरला आला पाहिजे. जो आगाऊ दिलेला आहे तो आपली संपत्ती आहे, तो काय वाया जाणार नाही, म्हणून तो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईड. म्हणून लगेच अशा इंटरनल किंवा हिडन ॲडजस्टमेंटचा परिणाम ताबडतोब करून घ्यायचा की मायनस प्रीपेड 4,000 मधून 2,000 मायनस केले. कसे काढले आपण 2,000? 2 वर्षाचे 4,000, तर एका वर्षाचं किती, आणि आपलं फायनान्शियल इयर आर्थिक वर्ष जे काय असतं ते चालू वर्ष इथं लिहिलेलं फॉर द इयर एंडेड. म्हणून तेवढाच आउटरला येण्यासाठी 4,000 मधून 2,000 वजा केले आणि आउटरला टाकून दिले. चालू वर्षाचा आउटर कॉलमला असलेलाच आपण बेरजा वजाबाक्या करताना पुन्हा नफा काढताना मोजणार, म्हणून ते ॲडव्हर्टाइजमेंट आपण इथं हे केलं, वजा केलं. याचा दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट आपण इथं टाकून देऊया बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आउटरला, जे की आगाऊ दिलेला खर्च म्हणजे आपली संपत्ती. त्याच्या पुढचं पद आहे सेल्स रिटर्न, जे की तुम्हाला माहिती आहे सेल्समधून वजा करायचं आहे. सेल्समधून वजा करण्यासाठी अजून आपण सेल्सचा आकडा टाकलेला नसल्यामुळं सेल्स रिटर्नची रक्कम आपण इथं इनरला टाकून देणार आहोत, सेल्स रिटर्न, आणि वरती सेल्सचा आकडा लिहिण्यासाठी आपण जागा सोडली. त्याच्या पुढचं पद आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी, जी की आपली संपत्ती आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला त्याच्यावर काय ॲडजस्टमेंट नसल्यामुळं पद सरळ आउटर कॉलमला जाऊ द्या. त्याच्या पुढचं पद आहे ऑफिस रेंट. नावातच ऑफिस असल्यामुळं जे की पद कार्यालयाशी संबंधित असल्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येतं. त्याच्यावर काय कुठली ॲडजस्टमेंट नसल्यामुळे ती रक्कम सरळ मी आउटरला टाकतोय 5,000. त्याच्या पुढचं पद आहे मोटार व्हॅन, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशनचं, म्हणून ती रक्कम आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इनरला टाकतोय 40,000. त्याच्या पुढचं पद आहे स्टॉक, ज्याला आपण ओपनिंग स्टॉक म्हणतो, जे की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला सगळ्यात सुरुवातीला टाकायचं, आणि हे सुरुवातीला टाकता यावं म्हणून तर आपण परचेसेसच्या वरती जागा सोडली होती. परचेसचं पद अगोदर आलं
आणि ओपनिंग स्टॉकचं नंतर आलं तरी सुद्धा आपण परचेसेसच्या वरती एक ओळ किंवा एक रो रिकामी सोडली होती. त्याच्या पुढचं पद आहे जनरल एक्सपेन्सेस. लक्षात घ्या या प्रॉब्लेममध्ये स्टॉक लिहिलंय, ओपनिंग स्टॉक असा स्पष्ट शब्द वापरलेला नाही, कंसात जी डेट दिले त्याच्यावरून आपण त्याला ओपनिंग स्टॉक असं लक्षात घेतलं. त्याच्या पुढचं पद आहे जनरल एक्सपेन्सेस. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ट्रेडिंग अकाउंटला तर जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला याच्यावर काही कुठली ॲडजस्टमेंट नसल्यामुळे हे पद सरळ आपण आउटरला टाकतोय 2500. त्याच्या पुढचं पद आहे सन्ड्री डेटार्स, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून ते पद मी बॅलन्स शीटच्या ॲसेटला पण इनर कॉलमला टाकतोय, कारण त्याच्यावर दोन दोन ॲडजस्टमेंट आहेत. एक अनरेकॉर्डेड सेलची आहे आणि दुसरी गोष्ट RDDची आहे. 62,000 इनरला टाकलं. कोल गॅस अँड फ्यूल उत्पादनाशी संबंधित खर्च आहे म्हणून ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टाकणार आहोत, ज्याची रक्कम आहे कोल गॅस 1000 टू कोल गॅस अँड फ्यूल. त्याच्या पुढचं पद आहे कॅरेज इनवर्ड. ते सुद्धा इनवर्ड दिलं किंवा नुसतं कॅरेज दिलं तर ट्रेडिंग अकाउंटला येतं. त्याची रक्कम 800 ट्रेडिंग अकाउंटला टाकून दिली. त्याच्यानंतर कॅरेज आउटवर्ड टाकून दिली म्हणजे नोंदवलं. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटरला 1300. प्लांट अँड मशिनरी याच्यावर बी ॲडजस्टमेंट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पण इनर कॉलमला 13,800. त्याच्यानंतर दिलेत भागीदाराचे कॅपिटल. कॅपिटल त्या भागीदाराचे तुम्ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला नोंदवू शकता किंवा याचे कॅपिटल अकाउंट तुम्ही काढू शकता. या प्रॉब्लेममध्ये मी कॅपिटल अकाउंट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पण सगळ्यात शेवटी मी त्याची चर्चा करणार आहे. मग इथं तुम्ही कॅपिटल अकाउंट, मग पहिल्या भागीदाराचं नाव लिहिलं तुम्ही रुचा आणि त्याचं जे काही कॅपिटल असेल ते इनर कॉलमला टाकलं 80,000. दुसऱ्या भागीदाराचं नाव जुली, त्याचं जे काही कॅपिटल असेल 40,000 तेही इनरला टाकून दिलं. इनरला का, कारण त्याच्यातून आपल्याला ॲडजस्टमेंटचे परिणाम करायचे तर प्रॉफिट लॉस प्लस मायनस करायचं आहे. त्याच्या पुढचं पद आहे सन्ड्री क्रेडिटार्स. क्रेडिटार्स कुठे येतं तर लायबिलिटीला, पण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे अनरेकॉर्डेड परचेसची, सगळ्यात शेवटची ॲडजस्टमेंट म्हणून सन्ड्री क्रेडिटार्स मी या प्रॉब्लेममध्ये इनरला टाकणार आहे 22,000. त्याच्यानंतर सेल्स कुठे येतं तर ट्रेडिंग अकाउंटला. आता सेल्स टाका, नोंद करा सेलची 1,48,000 आणि लगेच सेल्समधून हे सेल्स रिटर्न वजा करा. त्याची रक्कम 1,40,000 इनरलाच लिहिली कारण त्याच्यावर अनरेकॉर्डेड सेलची अजून ॲडजस्टमेंट आहे. पुढचं पद आहे ओल्ड RDD, जे की आपल्याला माहिती आहे बॅड डेब्ट्स प्लस न्यू बॅड डेब्ट्स प्लस न्यू RDD मधून वजा करायचं असतं. पण या प्रॉब्लेममध्ये फक्त आपल्याला न्यू RDD दिले म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण वरती थोडीशी जागा सोडणार आणि मग ओल्ड RDD वजा करायला तिथं आपण इनर कॉलमला ओल्ड RDDची रक्कम टाकू द्या 1,200. बिल्स पेएबल कुठे येतं तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला म्हणून ते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्स पेएबल नोंदवा. याच्यावर कुठली ॲडजस्टमेंट नसल्यामुळे ते पद सरळ आउटरला 12,000. परचेस रिटर्न तुम्हाला माहिती आहे परचेसमधून वजा करायचं म्हणून हे परचेस रिटर्न लिहिलं, ते त्याच्यातून वजा करण्यासाठी अमाऊंट लिहिली आणि त्याची वजाबाकी इनरलाच लिहिली कारण याच्यावर अनरेकॉर्डेड परचेसची ॲडजस्टमेंट आहे 42,000. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 1, क्लोजिंग स्टॉकच्या 2 किमती दिलेल्या असतील तर दोन्हीपैकी जी किंमत कमी आहे त्याचीच आपण नोंद करायची. मग ट्रेडिंग अकाउंटला या, ट्रेडिंग अकाउंटला सगळ्यात पहिल्यांदा क्लोजिंग स्टॉक नोंदवा आणि त्याची रक्कम सरळ आउटरला जाऊ द्या 88,000. याचा दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करा. आता तुम्ही टाकताना बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला याच्या खाली प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंटच्या खाली टाकलं तरी चालेल. त्यासाठी मी प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट इथं या प्रॉब्लेममध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं. सगळ्यात वरती प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तुम्ही नोंदवलं असतं तरी काही प्रॉब्लेम नव्हता, ते समजून घ्या. त्याच्यानंतर 2 भागीदारांनी केलेली उचल दिली, रुचा आणि जुली यांनी केलेली उचल. प्रत्येकी रुचानं 3,000ची उचल केली तर जुलीनं 2,000ची. ड्रॉइंग केली, उचल केली म्हणजे तेवढ्या रकमेनं तेवढ्या किमतीचा माल कमी झाला. पण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्यांची बाय गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर, मग कोणत्या पार्टनरनं उचल केली? मग रुचानं केवढ्याची उचल केली? 3,000ची. जुलीनं केवढ्याची उचल केली? 2,000ची. अशा पद्धतीने दोघांची मिळून उचल किती झाली तर 5,000ची.
ही ड्रॉइंग त्या भागीदाराच्या कॅपिटलमधून मायनस करायची. इथं रुच्याच्या समोर ड्रॉइंग लिहून कंसात गुड्सला ॲडजस्टमेंट लक्षात आल्यामुळं मग त्याची वजाबाकी 77,000 इथं इनरला लिहिलं कारण आणखी त्याच्यावर परिणाम करा. त्याच पद्धतीनं दुसऱ्या भागीदाराची ड्रॉइंग 2000 त्याची सुद्धा आपण लगेच वजाबाकी करून 38,000 इनर कॉलमला लिहिलं. अशा पद्धतीनं गुड्स विथड्रॉन बाय पार्टनरचे दोन परिणाम, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा परिणाम संबंधित भागीदाराच्या कॅपिटलमधून तेवढी रक्कम तेवढी ड्रॉइंग वजा करायची. त्याच्या पुढची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट मोटार व्हॅन. मोटार व्हॅनवर डेप्रिशिएशन काढून घ्या 5%, जे की 2000 येतं. मग त्याचे दोन परिणाम करायचे, संबंधित संपत्तीतून वजा करायचं. मग इथं लिहा -5% डेप्रिशिएशन, किती आलंय ते 2000. याची मात्र वजाबाकी सरळ आउटरला जाऊ द्या 38,000. आणि हे जे काय डेप्रिशिएशन आहे तो आपल्यासाठी लॉस असल्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिशिएशन ऑन मोटार व्हॅन 2000. त्याच पद्धतीनं मशिनरीवर 7% डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करून घ्या, जे की 966 आलं. याचं स्वतः कॅल्क्युलेशन करून बघा तुम्ही. आणि मग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरीवर तुम्ही डेप्रिशिएशन काढा 7%. तर डेप्रिशिएशन प्लांट अँड मशिनरीवर काढलं तुम्ही 7%, जे की आलं 966. त्याची वजाबाकी सरळ आउटरला जाऊ द्या 12,834. आणि याचा दुसरा परिणाम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवा, जे की आपल्यासाठी नुकसान आहे म्हणून 966. पुढची ॲडजस्टमेंट मी इथं तुम्हाला बदल करा म्हणलं आहे प्रॉब्लेममध्ये, आणि ॲडजस्टमेंट एक ॲडिशनल समजा कारण सोल्युशनमध्ये दिलं आहे. प्रॉब्लेम म्हणजे सोडवण्यासाठी काहीतरी आपल्याला बदल करावाच लागेल. एकतर ही ॲडजस्टमेंटच गृहीत धरता येणार नाही, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेमचं सोल्युशन पुस्तकापेक्षा वेगळं येईल. पुस्तकाप्रमाणे जर आणायचं असेल तर ही ॲडजस्टमेंट आपल्याला ॲडिशनल स्वतःहून गृहीत धरावं लागेल. मग या ॲडजस्टमेंटचा परिणाम 6,000 किमतीचा माल विकला पण त्याची नोंदच केली नाही. पण याचा परिणाम परिणाम करायचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे तुमचं सेल्स आहे त्याच्यात अनरेकॉर्डेड सेल्स म्हणून हे ॲड करायचं 6,000. म्हणजे टोटल तुमची सेल्स दिसणार 1,46,000. याचा दुसरा परिणाम विक्री केली पण नोंद केली नाही. मग उधार विक्री केलेली असते ही, आणि त्याच्यामुळे आपले डेटार वाढतात. म्हणून जसं तुम्ही सेल्समध्ये ॲड केलं सेल्सचा आकडा करेक्ट करून घेतला, त्याच पद्धतीनं डेटारमध्ये ॲड करायचं आणि डेटारचा आकडा करेक्ट करून घेतला. 62 डेटारचा आकडा दर्शत होता, पण आता आपण 6,000 प्लस केल्यानंतर आपले करेक्ट डेटार दिसायला लागले 68,000. जर आपण 5% याच्या अगोदर काढण्याचा प्रयत्न केला असता तर ते आपण 62,000 वर काढून बसलो असतो, जे की चुकीचं असतं. म्हणून आपण 62,000 वर काढणं योग्य नसल्यामुळे अगोदर आपण डेटार्स करेक्ट करून घेतले आणि डेटार झाले आपले 68,000. आता याच्यावर आपण 5% काढू शकतो. म्हणून या ॲडजस्टमेंटला मी 4 नंबर म्हणलो आणि याला 5 नंबर गृहीत धरा. या रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स, ज्याला आपण RDD म्हणतो. मग ते 5% डेटारवर काढा आणि डेटारमधून वजा करा. त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं मी 5% दाखवले 68,000 वर 3,400. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 5% डेटारवर कॅल्क्युलेट केले, डेटारमधून वजा केले, आणि मग आता काही पुढची ॲडजस्टमेंट डेटारवर काही नसल्यामुळे डेटारची रक्कम सरळ 64,600 आउटरला टाकून दिली. या 3,400चा दुसरा परिणाम करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग इथं तुम्ही नोंदवा न्यू RDD, याची रक्कम आपण कॅल्क्युलेट करून घेतली 3,400. आता वरची रक्कम मोठी आहे का 1,200 मोठा आहे तुम्ही लक्षात येऊ शकतं सहजासहजी. वरची रक्कम मोठी असल्यामुळे फरकाची रक्कम इथंच टाकून द्या 2,200. जनरली याचे संबंधित 4 पदं आपण आतापर्यंत 2-3 प्रॉब्लेममध्ये बघितलेत, पण या प्रॉब्लेममध्ये 2च पदं दिलेत. एक न्यू RDD जे की ॲडजस्टमेंटमध्ये आहे, याचे 2 परिणाम केले आपण. डेटारमधून वजा केलं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टाकलं. आणि ओल्ड RDD जे की ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे, याचा एकच परिणाम हे पद आपण वजा केलं. पुढची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस. मग काय करायचं, काही वेजेस दिलेत आपण आणि काही वेजेस द्यायचे राहिलेत. म्हणून वेजेसची रक्कम 2,800 आतापर्यंत एवढी रक्कम दिली आणि अजून किती द्यायची राहिली
तर हे 800, म्हणून दोन्हीची मिळून बेरीज 3600, म्हणजे एवढा चालू वर्षाचा खर्च आहे. पण हे 800 आपण दिलेत का अजूनपर्यंत नाही, जी की रक्कम आपण देणे लागतो. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस 800. आणि लास्ट ॲडजस्टमेंट, गुड्स ऑफ ₹6000 वेअर परचेस्ड, 6000 किमतीचा माल खरेदी केला, ऑन क्रेडिट उधारीवर खरेदी केला, बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट, परंतु त्याची आपली जमा खर्चाच्या पुस्तकात कुठेही नोंद दिसत नाही. जसं आपण अनरेकॉर्डेड सेल्सचे 2 परिणाम केले, सेल्समध्ये अधिक आणि डेटारमध्ये अधिक, त्याच पद्धतीनं अनरेकॉर्डेड परचेसचे 2 परिणाम करायचे. एक परचेसमध्ये अधिक अनरेकॉर्डेड परचेस किती 6000, म्हणजे टोटल आपल्या परचेसचा आकडा किती झाला 48,000. आणि त्याच पद्धतीनं दुसरा परिणाम करायचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटारवर. आपण उधार खरेदी केली म्हणते, ऑन क्रेडिट उधार खरेदी केली, तेवढ्यानं आपले क्रेडिटार वाढतात, सावकार वाढतात, म्हणून सन्ड्री क्रेडिटारमध्ये अधिक करा. किती अधिक करा 6000, म्हणजे टोटल आपले क्रेडिटार्स वाढले. आता इथून पुढं 28,000 झाले, म्हणजे 22,000हून आपलं देणं ज्याची नोंद न घेतल्यामुळे 22,000 दिसत होतं. आता 6,000ची आपण नोंद केल्यामुळे आपलं देणं 28,000 झालं. अशा पद्धतीने सगळ्या ॲडजस्टमेंटचे परिणाम झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या दोन्ही बाजूच्या बेरजा करा. तर क्रेडिट बाजूची बेरीज केली 2,39,000, डेबिट बाजूची बेरीज केली 1,45,900, आणि मग दोन्हीतला फरक आला 93,100. क्रेडिटची बेरीज जास्त असल्यामुळं फरकाची रक्कम आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टाकायची, एखादी ओळ रिकामी सोडून. इथं डेबिट साईडला टू ग्रॉस प्रॉफिट 93,100, 93,100, आणि मग ट्रेडिंग अकाउंटच्या दोन्ही बाजूच्या बेरजा करून ठेवा. मग हा आलेला ग्रॉस प्रॉफिट, याची डेबिट बाजू म्हणलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट बाजू, इथून उचलायचा तो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला टाकायचा. इथं सगळ्यात वरती मग इथं आपण टाकून दिला तो 93,100, आणि मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या दोन्ही बाजूच्या बेरजा करा. क्रेडिटची बेरीज आली 93,100, तर डेबिटची आली 20,466, 20,466, आणि मग दोन्हीतला फरक, इथं सुद्धा क्रेडिटची बेरीज जास्त दिसते, म्हणून जो काही फरक आला 72,634. हा जो फरक आला तो जरा वेगळी फिगर दिसते आपल्याला, आणि याचं नफा तोटा विभागणीचं प्रमाण आपल्याला दिलेलं नव्हतं प्रॉब्लेममध्ये, जे की आपण कॅल्क्युलेट करून घेतलं त्यांच्या भांडवलाच्या रकमांचा विचार करून. मग त्यांचं प्रमाण आलं 2:1. मग जर 72,634 72,634ला जर 2 + 1 3 डिवाइड केलं तर उत्तर एवढं येतं 24,211.33. पण 33चा कसा विचार करणार, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण रुचाला तिचा जो काही हिस्सा होता त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं या 24,211.33ला, तर उत्तर आलं 48,422.66. पण 66 पैसे म्हणजे 50 पैशाच्या वरी, म्हणून 48,422 न घेता 48,423 रेड कलरमध्ये इथं दाखवलेत. आणि जुलीचा तर एकच हिस्सा असल्यामुळे त्याला 1 न मल्टिप्लाय केलं तर तेवढंच येणार आहे 24,211.33. मग 33 म्हणजे 50 पैशाच्या आतला असल्यामुळे त्याला 24,211. लक्षात घ्या, या दोन्हीची बेरीज जे रेड कलरमध्ये आकडे दाखवलेत, या दोन्हीची बेरीज 72,634च्या वरी जाता कामा नये. अशा पद्धतीने आपण डिस्ट्रीब्युशन केलं. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटची बेरीज जास्त आहे आणि डेबिटची बेरीज कमी आहे, म्हणून याला आपण नेट प्रॉफिट असं म्हणलं. आणि हा नेट प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टाकून द्यायचा, ज्या बाजूची बेरीज कमी आहे. मग आता तो कसा वाटणार आपण 2:1 या प्रमाणात. मग पहिल्या भागीदाराचं नाव रुचा, ज्याला की आपण वाटून किती दिलं 48,423. रुचाला किती वाटून दिलं 24,211. म्हणून इथं आपण रुचाचा उल्लेख केला. आणि मग दोघांचं मिळून किती टोटल प्रॉफिट, तर 72,634. त्या आपण आउटरला त्याची बेरीज केली आणि मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या दोन्ही बाजूच्या बेरजा केल्या. हे आलेला ज्याचा त्याचा हिस्सा त्या भागीदाराच्या कॅपिटलमध्ये ॲड करा. प्लस नेट प्रॉफिट
त्याचा 48,423. टोटल करा आउटरला 1,25,420. त्याच पद्धतीनं दुसऱ्या भागीदाराचा सुद्धा प्रॉफिट इथं नोंदवा 24,211. त्याची टोटल आउटरला करा 62,211. आणि मग सगळ्यात शेवटी बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूच्या बेरजा करा, त्या की समान आल्या म्हणजे प्रॉब्लेम तुमचा करेक्ट आला. आता या प्रॉब्लेमच्या सोबत शेवटी महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो, घाई करू नका, व्हिडिओ बंद करू नका. तर महत्त्वाचा भाग मी तर सांगण्याचा प्रयत्न केला. आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच आपण भागीदाराच्या कॅपिटल अकाउंटचं कॅल्क्युलेशन केलंय. म्हणजे तिथंच कॅपिटल टाकलं, त्याच्यात ड्रॉइंग असेल तर वजा केली, नेट प्रॉफिट असेल तर अधिक केला, नेट लॉस असेल तर वजा केला. या प्रॉब्लेममध्ये चलत चलत मी तुम्हाला कॅपिटल अकाउंट दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथं रुचा आणि जुली. कॅपिटल अकाउंट कसं, तर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये तुम्ही नीट बघून घेतलं, याच्यात ट्रायल बॅलन्स नीट पाहून घेतलं तर तुम्हाला कॅपिटल अकाउंटच्या बॅलन्सेस कुठे दिलेत, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला. म्हणूनच आपण त्यांचे बॅलन्सेस क्रेडिटला टाकले. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. रुचाचं 80,000 तर जुलीचं 40,000 आपण इथं टाकून दिलं. थोडंसं तुम्हाला जवळ दिसावं म्हणून मी वजा करून टाकतो इथं, म्हणजे कमी करून टाकतो, म्हणजे गॅप एकाखाली एक ते दिसेल त्या पद्धतीनं. मग इथं आपण टाकून दिलं याचं 80,000 तर इथं 40,000 टाकून दिलं. मग लक्षात घ्या मित्रांनो, आता त्याची याच्यात ॲडजस्टमेंटमध्ये ड्रॉइंग दिली आपल्याला की गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर. मग ड्रॉइंगचा परिणाम आपण कुठं केला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथं. आणि दुसरा परिणाम याची क्रेडिट बाजू म्हणलं की कॅपिटल अकाउंटची डेबिट बाजू. म्हणजे तुम्ही दोन प्रकारे हे सोडवू शकता, पण दोन्हीपैकी एकच परीक्षेत दाखवायचं आहे. एक तर संबंधित भागीदाराच्या कॅपिटलमधून वजा करा, ड्रॉइंग वजा, किंवा कॅपिटल अकाउंट जर तुम्ही सेपरेट काढलेले असतील असे तर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला तेवढ्या किमतीचा माल गेला म्हणून. तर दुसरा परिणाम संबंधित भागीदाराच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. 2 ड्रॉइंग याची 3,000 तर याची 2 ड्रॉइंग 2,000. त्याच्यानंतर आपण त्या भागीदाराला नफा वाटून दिला इथे कॅल्क्युलेशन. एकाला 48,423 तर एकाला 24,211 वाटून दिला. मग तो नफा सुद्धा, नफा म्हणलं की लक्षात घ्या, नफा आपण कुठं टाकला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. याची डेबिट म्हणलं की भागीदाराच्या कॅपिटल अकाउंटची क्रेडिट बाजू, आणि नफा आपण त्या भागीदारांना देणे लागतो. देणे म्हणलं की तेवढ्या रकमेने तो आपला क्रेडिटार म्हणून त्याच्या क्रेडिटला टाकला इथं. म्हणजे लक्षात घ्या, जे पद कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला येतात, क्रेडिटला, ते पद बॅलन्स शीटमध्ये संबंधित भागीदाराच्या कॅपिटलमध्ये अधिक होतात. अधिक हे मी पूर्वी थेरी शिकवताना बी शिकवलेलं आहे. आणि जे पद कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला येतात, हे ड्रॉइंग वगैरे किंवा नेट लॉस वगैरे, तर ते पद संबंधित भागीदाराच्या कॅपिटलमधून वजा केले जातात. मग लक्षात घ्या, तुम्ही अशा पद्धतीने बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बी दाखवू शकता, किंवा अशा पद्धतीने त्या भागीदाराचं कॅपिटल अकाउंट सुद्धा तुम्ही काढू शकता. आता कोणतं करायचं तुमच्या मनावर आहे. तुम्ही म्हणसाल कधी सर हेच सोपं की आम्हाला बॅलन्स शीटच्या इथंच दाखवणं सोपं वाटतंय, पण पुढे जाऊन ॲडजस्टमेंट वाढल्या, पदं वाढली तर तुम्हाला हे कॅपिटल अकाउंट जास्त सोयीचं जाईल, जास्त सोपं जाईल. याच्यात फक्त लक्षात घेण्याजोगी बाब एवढी की त्या भागीदाराच्या कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स क्रेडिटला टाकायचं, ड्रॉइंग डेबिटला. त्याच्यानंतर त्या भागीदाराचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग पुढे येणार आहे ॲडजस्टमेंट, ते इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग डेबिटला. जर त्याचा लॉस आला तर तो डेबिटला, आणि प्रॉफिट आला तर क्रेडिटला. लक्षात घ्या, मी 3 पदं एकदा रिपीट करणार आहे क्रेडिटला आणि 3 पदं डेबिटला. तर क्रेडिटला कोणती पदं, त्या भागीदाराचा कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि प्रॉफिट त्याचा नफ्यातला हिस्सा. कॅपिटलचं बॅलन्स, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि नफ्यातला हिस्सा प्रॉफिट, हे पद क्रेडिटला. आणि डेबिटला ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आणि लॉस हे डेबिटला. अशा पद्धतीनं जर तुम्ही कॅपिटल अकाउंट तयार करायला शिकलात तर मग तुम्हाला इथं बॅलन्स शीटला असं तयार करत बसायची गरज नाही. मग कॅपिटल अकाउंटचं सगळ्यात शेवटी जे बॅलन्स येतं 1,25,423 एवढंच बॅलन्स शीटच्या इथं कॅपिटल अकाउंट रुच्या लिहायचं आणि एवढंच डायरेक्ट आउटरला 1,25,423 दाखवायचं. त्याच पद्धतीनं दुसऱ्या भागीदाराचं जुली किती आलं बॅलन्स 62,211, तेवढंच इथं दाखवायचं जुली 62,211. म्हणजे तुम्ही कॅपिटल अकाउंटच्या नोंदी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला असं प्लस मायनस करून दाखवा, किंवा असे कॅपिटल अकाउंट तयार करा, कुठलंही चालतं. पण माझा असा सल्ला राहील की पद कमी असतील तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्लस मायनस करा, पण पद जास्त असतील तर सेपरेट अकाउंट काढणं जास्त सोयीचं. थोडं आखणी करायला वेळ लागेल पण आपल्या चुका होणार नाहीत. धन्यवाद मित्रांनो.